महाराष्ट्र माझा, प्रत्येक गावातून आणि प्रत्येक जिल्ह्यातून थेट तुमच्यापर्यंत। आदिवासी दैलीची वाडी 5 दिवस झालेत, लाईट नाही आणि पोल पडलाय तिथं, पण ती एक खड्डा खोदलाय बिल्डरनी। कर्जत शहरातील दहिवली येथील HP पेट्रोल पंपासमोरील तातेर फ्लोरेन्सकडे जाणाऱ्या रस्त्यालगतच्या आदिवासी वाडीजवळ एका खासगी विकासकाच्या खोदकामामुळे गंभीर धोक्याची परिस्थिती निर्माण झाली आहे। पावसाळ्यापूर्वी इमारत बांधकामासाठी डोंगराचे भराव काढण्यात आले आहे। तसेच सुमारे 10 फूट खोल खोदकाम करण्यात आलेले असून मुसळधार पावसानंतर या खड्ड्यात मोठ्या प्रमाणात पाणी साचल्याने परिसरातील नागरिक विशेषतः लहान मुलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला आहे। खोदकामादरम्यान योग्य नियोजन न केल्यामुळे वस्तीला वीज पुरवठा करणारा विद्युत खांब बाधित झाला आहे। गेल्या 4 दिवसांपासून आदिवासी वाडी अंधारात आहेत। दरडीचा मलबा आणि चिखल वस्तीमध्ये पसरल्याने नागरिकांचे दैनंदिन जीवन विस्कळीत झाले आहे। संबंधित ठिकाणी कोणत्याही प्रकारचे बॅरिकेडिंग किंवा सुरक्षा उपाय नसल्याने नागरिकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे। दरम्यान सोमवारी पूर परिस्थिती दरम्यान अधिक धोका निर्माण होण्याची संभावना असल्याने येथील रहिवासी चांगलेच आक्रमक झाले होते। या घटनेचे गांभीर्य ओळखून नगराध्यक्ष पुष्पा दगडे, उपनगराध्यक्ष संतोष पाटील, नगरसेवक अशोक राऊत, नगरसेविका हर्षदा उमेश गायकवाड, नगरसेविका मानसी कानिटकर यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली। त्यानंतर मंगळवारी स्थानिक महिलांच्या प्रतिनिधी मंडळाने नगराध्यक्षांची भेट घेऊन संबंधित विकासकावर कारवाई करण्याची मागणी करणारे निवेदन सादर केले। यावेळी आदिवासी कातकरी समाजाचे नेते सोमनाथ वाघमारे सुद्धा उपस्थित होते आणि दरम्यान संबंधित विकासकावर योग्य कारवाई केली जाईल आणि आदिवासी वस्तीला कोणताही त्रास होणार नाही याची काळजी घेतली जाईल अशी ग्वाही नगराध्यक्षा पुष्पा दगडे यांनी दिली। दरम्यान याच खोदकामामुळे वरच्या भागात असलेल्या बंगल्याची संरक्षक भिंत कोसळल्याचा तसेच येथील एका इमारतीकडे जाणारा रस्ता धोकादायक झाल्याचा निदर्शनास येत आहे। मात्र येथील मालकांना याबाबत कल्पना आहे की नाही याची माहिती समोर आली नाही। दरम्यान या कामासाठी आवश्यक परवानगी, सुरक्षा नियमांचे पालन आणि खोदकामासाठी शासनाची रॉयल्टी भरली आहे का याची चौकशी करण्याची मागणी होते आहे। पावसाळा संपेपर्यंत बांधकाम बंद करून वस्तीचा वीज पुरवठा पूर्ववत करावा आणि नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी तातडीनं उपाययोजना कराव्यात अशी मागणी स्थानिक रहिवाशांनी केली आहे। महाराष्ट्र माझासाठी जगदीश दगडे, रायगड, कर्जत। महाराष्ट्र माझाला सबस्क्राईब करा आणि बाजूचा बेल आयकॉन प्रेस करून मिळवा आपल्या परिसरातील ठळक आणि ताज्या घडामोडी।